नमस्कार श्रोते हो, एक व विज्ञानिशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आज आपण अधिक मास महात्म्य यामधील अध्याय 2 घेणार आहोत. या अध्यायामध्ये गोमातेच्या सेवेचे वर्णन, ब्रह्मदेवांचा गर्व नाहीसा केला, गाय आणि केवडा हे खोटे बोलल्यामुळे शंकरांनी त्यांना शाप दिला, या गोष्टींचे विश्लेषण आलेले आहे. चला तर मग अध्यायाला सुरू करूयात. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जय सद्गुरुनाथा, तुमचे चरणी माझा माथा, सदा सर्वदा राहो देई ताता, ऐसा वरदाता देई की नमनी नमन जरी करावे, तरी नमन रूपी हे जग आघवे, तेथे नमनाची आणावे. शून्याकार जेथे झाला, तेथे भासची अवघा बुडाला, तया भासा पलीकडे ठाव स्वामीला, म्हणून नमनाला मती नाही, तरी स्फुरती स्फुरे अंतरी, आणि मूर्ती ठसावी बरी, जैसिया कृपेची लहरी, मज दीनावरी असावी. चित्ती धरिला जो नेम, तो सिद्धी पाओ सुगम, अंतरी वसुदे प्रेम, नेई नेम सिद्धी हा, असो आता तो स्तुतिवाद, वधू आता कथानुवाद. जेने संतोषिया गोविंद, स्तुतिवाद ऐकोनी, जैसे याचक भिकारी, जाती श्रीमानाच्या द्वारी. त्यांची स्तुती केली यावरी, प्रसन्न अंतरी तो होय, मंग होऊन या प्रसन्ना, पूर्वी तयाची मनोकामना, देवी स्तुती बाह्य लक्ष्मी रमना, दासा प्रतिपाळित. मग म्हणे शिराब्दी क्षाई, ऐके हो कांचन देही, या मलमासाचे ठाई, काय की जे हो लक्ष्मी, तरी अल्प अथवा स्वल्प, काही तरी की जे दान तप, होम अथवा ध्यान जप, शक्ती अनुसार पैकी जे. शक्ती असून जो न करी, तो रवरव भोगी अघोरी, यात संदेह निर्धारी, नसे सुंदरी जानपा. ऐसे ऐकोनी उत्तर, लक्ष्मी वदे प्रत्यांतुर, हे नाथा दिनोद्धार, प्रश्नाक्षराई कीजे. निर्धनाते उपाय हे स्वामी जगन्निवासा, निर्धनाते उपाव कैसा, दुराचारी पुण्यलेशा, स्वप्नी नेने कैसा तो, अविवेकी असती जे प्राणी, पशुव्रत विचारती जनी, तया प्राणिया ते कैसोनी, मुक्ती घडे स्वामी राजा. यासी उपाय केवुता, तो सांगिजे कृपावंता, म्हणून चरणी ठेविला माथा, मग अनंत बोलत. तरी ऐके हो सुंदरी, द्रव्य नसे जरी पदरी, तरी कष्ट वावे शरीरी, साधू दर्शन महालाभू, देवदर्शन पुराणी, काया कष्टावी जे गोसेवेनी, तया ते न लागे कृपादिकदानी, तपे करोनी मी तोषे. यांचे विषयी इतिहास, ऐके हो स्वस्त मानस, जयाचे निमज संतोष, तोची प्रकार अवधारी.
या भुवनत्रियेचे ठाई गौतमी वसे ऐसे दैवत नाही जिने कष्टोनिया देही क्षीरवृष्टी करी जगाते तरी प्रत्येही करावे पूजन न घडी तरी मळमासी जान मासवरी करावे पूजन ते निरोपण अवधारी एक मास पर्यंत जाण सवे नक्त करावे आपण प्रातकाळी करोनी स्नान देवतार्चन पैकी जे मंग करावे गौतमी पूजन तया एवढे नसे पुण्य घालोनी तृणधान्य भावे चरण वंदावे गौ पूजे लाविजे भाडी तेने स्नान केले यमुना जळी उठोन या प्रातकाळी आधी गौतमी नमावी मंग गौतम पुत्रा करोनी वंदन गोमाय सडा समार्जन तया योगे पवित्र सदन होय जान तयाचे तया घरी लक्ष्मी निवास ठावनसे रोग अपमृत्यास निरंतर करी निवास सदैव यश तोला हे ऐसे गौतमीचे पूजन करूनी मंग सुशीळ सपत्नीक द्विज बोलावुनी तयाची पूजा अर्ध्यपाद्यादी करूनी द्यावे दान तया प्रती साल करी संयुक्त करून दोहन पात्र वस्त्र अलंकार जान गळा पुष्पमाळा घालून घंटा बांधून दान द्यावे तये घंटेचा होता नाद स्वर्गी सुख पावे पितृवृंद उतरोनी वैतरणीचा कंद सुख संवाद तो करी पुरुषात्वा हो का नारी उभयंता लाभाची समान परी गौतमी ऐसे पवित्र पृथ्वीवरी दैवत आन असेना गौतमी विनन होय यज्ञ गोक्षिरे विनन घडे हवन पंचा अमृता विनन घडे पूजन श्री विष्णू महाविष्णूचे जया घरी गौतमीचे पूजन पवित्रतयाचे सदन येथे नसे सडास मार्जन जानावे सदन स्मशानते पाहाते गौतमी परोपकारी तृण भक्षुन आरण्या माझरी स्वइच्छा जाळते प्राशन करी भार कवनावरी घालिना स्वसदनी येऊनी जान शिरवृष्टी अमृत समान तेने तृप्त होती अबला जन ऐसी कृपा घन धेनुती गोमाये पावन सदन अंग स्पर्शे पाप क्षालन गोमूत्रे पंचगवाते पवित्रपणा शास्त्री जान बोललीसे प्रायश्चित्त घेता जनाप्रती देहांचे दोष दहन होती मग ते स्वसुखे नांदती प्रसादे धेनुचिया ऐसे धेनुचे करून पूजन मग त्या ब्राह्मणा द्यावी दान तेने पुनीत होती जन जगज्जीवन संतोषे कृपा करोनी तयावरी प्राप्त करी निजपुरी न विसंभे क्षण भरी ऐसे मुरारी बोलिला ऐसे केलिया गोदान ते दिनी करावे ब्राह्मण पूजन षड्रास घृता सहित अन्न यथेष्ट भोजन पै द्यावे तयोदृश गुणी तांबूल वेळा लवंगा सुपरिमळ चंदन अर्पिजे सुशीतळ द्विजकुळ तोषवावे मंग वस्त्र अलंकार नाना शक्ती अनुसार द्यावी दक्षिणा तुझ प्रीत्यार्थ जनार्दना म्हणून चरणा नमावे परी येथे अवघड मोठे तत्काळ मनी अहंकार उठे अहंकार मी तव न भेटे
अहंकारे मी तव न भेटे, नेटे पोटे पळे मी. म्हणून यथा सांग कर्म ते घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. ऐसे बोलले साधू वचना, ते अमान्य करवेना माझेनी. अहो या साधू वचनासाठी, मी अवतार धरी कोटी. परितयांची वचने गोमटी, पाववावी शेवटी सिद्धी ते. या लागी निरहंकार जान, करावे जप तप दान पुण्य. तया ते मी जनार्दन, न विसंभे क्षण भरी. माझा मज अहंकार जाहला, हयग्रीव जाहलो तया वेळा. म्हणून सकल जगाला, करवनी गलबला सांगतो. थोडे करा अथवा फार, परी मनी न धरा अहंकार. तेने मी तुष्टे सर्वेश्वर, बाहे भारतयाचा. यथार्थ श्लोक गीतार्थाचा, पार्था प्रति निरोपिला साचा. तोची अभिप्राय येथीचा, मनी आना निर्धारे. ऐसे फलाशा रहित दान, जे करती मद्यपर्ण ते प्रिय मज लागून. बहु बोलून काय देऊ, जया आवडी मोक्षाची. तेने पूजा करावी नेमाची, मलमास विशेषाची. सामग्री पुण्याची अपार, ऐसे हे गो महिमान. तुझ मी केले निवेदन, म्हणून सवे जनार्दन. लक्ष्मी प्रती आपण सांगत, तोची अभिप्राय आघवा. तुम्हा श्रोतिया बरवा, प्राकृत भाषेचिया गौरवा. किंतु न धरावा मानसी, संमती साक्ष द्यावी आदरे. माझी पद्यरचनी होती अक्षरे, स्फूर्तिदाता श्री रघुवीरे. तया आधारे बदलोपा, ऐसिया गो पूजनाचे विधान. भावे करती पूजोनी दान, तयाची यमयातना चुकून. पावे सदन मोक्षाचे, यथार्थ संशय न धरावा. साक्षेपी श्लोक परिसावा, संमतेसी प्रत्यय पहावा. पद्यपुराणीचा पै, मंग लक्ष्मी म्हणे जी माधवा. ऐसा महिमा सांगता बरवा, परिसंदेह माझिया भावा. तो निरसावा स्वामिया, गौतमी देवी अवतारी. आणि प्रचितीस परोपकारी, देवी ती विष्ठा भक्षक निर्धारी. काय म्हणोनिया, मंग बोले रमा माधव. ऐके याचा अभिप्रायो, शापास्तव पहा हो. विष्ठा भक्षक ती झाली, तरी शापतो कवनाचा. परिसे भावपै येथीचा, सदाशिवे दिधला साचा. शापसाचा ती येते, एकदा आम्ही आणि चतुरानन. गेलो कैलासा लागून, परी चतुरानना ते अभिमान. सृष्टी करता मी एक, ते जाणोनी सदाशिवे. ब्रह्म या ते निवदिले बरवे, जे अमुचे मुंगुटा ते अवलोकावे. आणि सत्वर यावे माघारे, तया देखता आम्हा लागी. निरोपिता झाला महायोगी, अमुचे पदतळ पाहून वेगी. परतोन यावे माघारे, ऐसी आज्ञा कैलासनाथा. दिधिली आम्हा उभयंता ते. अभिमानी जानोनी ब्रह्मया ते. मुंगुट शोधाते तो गेला, मग आम्ही जावोनी पाताळा. शोधिता झाला रसतळा, अतळ वितळ सुताळा. सप्त पाताळा शोधिले, परी ठावन लागे चरणाचा. खेद खिन्न होऊनी तेथे साचा. परतोनी आलो न बोलवे वाचा. शिवाजवळी अधोदृष्टी अधोमुख, हे देखोनी कैलास नायक. माते अश्वासुनी नाविक, बैसे क्षण एक पयाता.
तो इकडे ब्रह्मदेवे काय केले, 21 स्वर्ग धुंडाळिले, परी मुंगटाचा अंत न कळे, म्हणे परतोनी जाता भेद न दिसे मज लागी, तव कुडी बुद्धी उपजली अंतरी, ते धेनू आणि केतकी ते पाचारी, साक्ष द्यावया शिवाजवळी, चला समागमे माझिया. ऐसी समागमे घेवोनी, कमळासन आला कैलासा भुवनी, रुद्राक्षा ते नमुनी, बोलिता झाला पै, परम आवेशे बोले तेव्हा, मुंगट पाहोनी सदाशिवा, साक्ष घेवोनी एधवा, दर्शना ते पै आलो, साक्ष पुसता चंद्रमोळी, असत्य वदले ते वेळी, म्हणोनी क्रोधे शापली, दोघा ते नीलकंठे, त्यापासून विष्टाभक्षक, धेनू झाली असे देख, अपूज्य झाला तो केतक, ऐसा कथानक पूर्वीचा, तुझी या संशयाची निवृत्ती, झाली की नसे चित्ती. धेनू सर्वांगी पवित्र म्हणती, मुख जाणते अपवित्र, मागुती संशया ते धरून, मने माधवा लागून, तरी सरस्वती ते निवासस्थान, जिव्हाग्री असे की ऐसिया कुशळस्थानी, सरस्वती ते निवास काय म्हणोनी, मग बोले मोक्षदानी. ऐक कथनी तैची पा, एके दिवशी एकदा, ब्रह्मदेव चेवला बुद्धिवादा, कामबुद्धीने पेटला मंदा, सरस्वतीसी. हे अंतरी जाणविले शिवा ते, मंग शापिले तिये ते, अकुळी घडे वास तू ते, अपवित्र ते गर्वित, ऐसा शाप सरस्वतीसी, देत झाला कैलासवासी, म्हणोनिया जिवाग्रेसी, निवास तयसी पै झाला, आता कलियुगा माझरी, कुपात्री ते निवास करी, आणि कुळवंताचे घरी, कुळी उपजे मूर्खपुत्र, तथापि विद्या असली किंचित, तरी गर्वे केला त्याचा निपात, तया गर्वाने वाताहात, अकुळी जन करिता ती, कुशित मनुष्यांचे देही, विद्या प्राप्त होता पाही, मंग बोले नेदी कवनासही, मंदबळे विद्येचे ना. असो आता हे प्रस्तुत, पुढे होणारे ते कथिले निश्चित, परिजे जन शुचिर्मंत, तयाने आपले हित साधावे, अकिंचन आसलिया जान, पर्वकाळी न घडे दान पुण्य, ग्रहण आलिया हा जान, नेदी भिजवून अडकरू का, म्हणून या मलमासी, भावे सेववावे देवांसी, पूजावे अति आदरेसी, गोब्राह्मणासी आदरे, ऐसी एक मास करिता पूजा, मज आभार होय अधुक्षजा, कृपाळू होऊन या पूजा, घालून निवारी पापाते, पापे होता निर्मुक्त, मंग सहजची मोक्ष प्राप्त, म्हणून हे व्रत, मलगासी सेवावे, इतुका इतिहास बरवा, लक्ष्मी ते निवेदी माधवा, तोची अभिप्रायो आघवा, तुम्हा पुढे विस्तारिलासी. यती श्री अधिक मास महात्मे, पद्य पुराणीचे समंत, मनोहर सूत विरचित, द्वितीय अध्याय संपूर्णम. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओव्या 87. यती द्वितीय अध्याय समाप्तम. झालेली सेवा मी सद्गुरू भगवान परमात्मा महाविष्णू यांच्या चरणी अर्पित करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.
व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय.